आधी मग मोहम्मद हुसेनचा संबंध कुठे आला? तू नाही पण तू ये बरं. तू आधी शांतपणे ये बरं. तुला सगळं नीट समजावून सांगते. तू बरी बरं. हे बघ. मगाशी तू कोमलताई काही बोलत होता ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं हा आपला दादा तरी ना. तरीही माझा मूळ प्रश्न कशाचा तसा त्याची आठवण पण आहे. काही मत पण सकाळ हा याचा अबू म्हणाला एवढे इक्बालचा संसार कसा सुरू आहे जरा बघू. मस्करी करतेस ना मीरा? नो, आय एम सिरियस. अगं बराच वेळ मॉरली काय चूक आणि काय बरोबर या डिसाईड करण्यातच गेले. फार पूर्वी झाले पण काही सुचत नव्हतं म्हणून स्टेअरकेसवर बसले. मगाशी लिओला जाताना पाहिजे. ती मला विचारपूस करत असताना इथे घडलेली एक घटना आठवली आणि ती आत निघून गेल्यावर डायरेक्ट त्याला कॉल करून इथे बोलून इथे अजून कुठे ग? अगं पण इथे डिश झाली का? त्याच्या नऊवारी साडीचं काय लॉजिक? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये. महाकरंडक, मुख्यमंत्री महाकरंडक आपल्या नागपूरमध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेली आहे. संदीप जोशी, आमदार संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून निघालेली ही करंडक आणि आजचे 2 नाटकं झाली आहेत मित्रांनो. तर आजच्या दुसऱ्या नाटकातली आपल्या बडनेराची ही जी टीम आहे, महिला टीम आपल्यासोबत आहेत. एक वेगळा विषय, एक बोल्ड विषय, म्हणजे अशा या विषयावर यांनी हे नाटक सादर केलेलं आहे, ते म्हणजे अर्बन. तर चला जाणून घेऊया की या करंडकविषयी त्यांना कसं वाटतं आहे आणि आपल्या नाटकाविषयी जी एकांकिका त्यांनी सादर केलं त्याबद्दल. खूप खूप अभिनंदन. पहिल्यांदाच हे एवढं मोठं भव्य दिव्य करंडक होतं आहे, मुख्यमंत्री करंडक. तर त्यात तुमचं अर्बन हे एक वेगळ्या विषयाला, म्हणजे एक बोल्ड विषय तुम्ही तो सादरीकरण केलेला आहे. काय सांगाल त्याविषयी? The world needs the topic like that, and thank you so much to Rishikesh Kodi sir that he is writing such bold script for the world, because in the world of the civilization we all are going through the path where humanity is we are losing and women are facing so much things, and that things needs to be depicted in the society, and our team Urban and our drama was trying to depict all such things which needs to be imposed in our society while we are engrossing with women. Thank you. हा नाटकाचा टॉपिक थोडासा बोल्ड होता, तरी आम्ही म्हणजे खूप प्रयत्न केला की तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. सेम गोष्ट आहे. म्हणजे मेन इवन आम्ही जेव्हा स्क्रिप्ट शोधत होतो किंवा कुठली घ्यायची काय घ्यायची, तर दादाचं एकच म्हणणं होतं की 5 मुली आहेत आणि आमच्या नाटकामध्ये ऑडिशन पण 5 मुलींनी जास्त, म्हणजे भरपूर मुली होत्या आमच्या याच्यामध्ये. तर दादाचं असं म्हणणं होतं की अर्बनच घ्यायची आपण. तर आम्ही वाचली, भरपूर लोक होते की त्यांना बोल्ड वाटली, हे वाटली, पण त्यासुद्धा त्या जे आहेत आमच्यासोबतच्या त्यांनासुद्धा कॉन्फिडंट वाटलं जेव्हा त्यांनी वाचलं हे ते. मग त्यांनी बेस्ट म्हटलं आहे आणि आम्ही इथं सादर केलं आहे. बस. सर्वात पहिले मी सगळ्यांना थँक्यू म्हणेन. आणि आमचे जे रायटर होते ऋषिकेश कोळी, त्यांनी अशी स्क्रिप्ट लिहिली आणि ती आम्ही मांडली. आणि मला माझ्या सगळ्या मैत्रिणींचे पण आभार व्यक्त करायचे आहे, कारण की त्यांनी ती स्क्रिप्ट केली. बिकॉज मोस्टली लोक एवढा बोल्ड विषय नाही करत, पण त्यांनी एवढं धाडस दाखवलं आणि केली. तर त्यांचं पण खूप अभिनंदन. आणि आमच्या दादांचं पण त्यांनी खूप सपोर्ट केला आणि नाटकाला खूप चांगल्या प्रकारे इथे प्रेझेंट केलं, प्रोत्साहन मिळालं. आणि थँक्यू या करंडकचा की यांनी हा स्टेज आम्हाला दिला ते दाखवायसाठी. थँक्यू.
पहिली गोष्ट तर थँक्यू ह्या सगळ्या लोकांना. त्यांनी आमची खूप मदत केली आणि खूप हेल्प केली एवढं सगळं सेट वगैरे लावायला. बॅकस्टेजवाल्यांची पण खूप मेहनत आहे याच्या मागे. म्युझिक खूप छान दिलं आहे अभंगनी. आणि त्याच्यानंतर सगळ्या कलाकारांनी खूप सुंदर काम केलं. त्यांच्या रोल्स त्यांना शोभले आणि स्क्रिप्ट पण खूप सुंदर होती. आणि हा विषय लोकांना कळणं खूप महत्त्वाचं आहे या जगात. कारण की लोकांचे मुलं खरं तर वयस्कर लोकांचे यंग जनरेशनबद्दल जे पण काही मुद्दे आहेत ते थोडे बॅकवर्ड विचारांचे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळ्यांना कळलं पाहिजे. आजकाल मुली कुठे पण जाऊ शकतात, काही करू शकतात. हेच या नाटकाचं एक समरी म्हणता येईल याला. नक्कीच हे करंडक जे आहे मुख्यमंत्री महाकरंडक हे पहिल्यांदाच होते आहे. तर तुम्हाला काय वाटतं कसं काय सादरीकरण झालेलं आहे यांना आणि आयोजकांबद्दल काय सांगाल तुम्ही, कसं वाटतं? खूप चांगलं आयोजन केलं आहे त्यांनी. म्हणजे आम्ही जेव्हापासून आलो आहे, आम्ही दुपारपासून आलो आहे, तर आमची खाण्यापिण्याची सोय वगैरे आणि ग्रीन रूम्स वगैरे सगळं खूप प्रॉपर अरेंज केलेलं होतं आणि परफेक्ट झालं आहे. परफेक्ट झालेलं आहे. पुढच्या एकांकिका अशीच आहे. सगळं एकदम सुंदर. आणि नाटक सादर झालेलं आहे, एकांकिका सादर झालेली आहे आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू.